नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, उद्या 27 एप्रिल 2025 रविवारी आहे चैत्र अमावस्या, ज्यालाच दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात चैत्र महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात चैत्र नवरात्री, रामनवमी, गुढीपाडवा, त्याचबरोबर हनुमान जयंती यासारखे महत्त्वाचे सण या महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो. आणि या महिन्यातील अमावस्येलाही तितकंच महत्त्व आहे. अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते ही अमावस्या. एवढंच नाही तर कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळण्यासाठीही ही जी अमावस्या आहे ही अतिशय खास मानली जाते. बघा, अमावस्येला दानाला आणि स्नानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण काही भरपूर उपाय केले जातात. त्यापैकीच असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी दही भात ठेवायचा आहे. या उपायाने 3 पिढ्याचा प्रखरातील प्रखर पितृदोषही नष्ट होईल आणि घरातील दरिद्रता कायमची संपेल व कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, उद्या अमावस्या 27 तारखेला रविवारी अमावस्या सुरू होणार आहे. पहाटे 4:50 अमावस्या सुरू होणार आहे आणि 27 तारखेलाच उत्तर रात्री 1:01 अमावस्या संपणार आहे. आता बघा, आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही कधीही करू शकता. बघा, हा उपाय आता का करावा बघा, आपल्या घरात पितृदोष लागलेला असेल, पितृदोषाच्या त्रासामुळे घरातील व्यक्तींना काही त्रास होत असेल, त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे कायमचे निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा, पितृदोष लागला हे आपण कसं ओळखायचं, तर त्याची काही कारणे असतात. तर बघा मंडळी, आपल्या घरामध्ये पैसा न टिकणे, त्यामुळे घरात सततच्या अडचणी निर्माण होणे, महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही आहेत, घरातील जे मुलं आहेत त्यांची प्रगती होत नाही आहे, लग्नाच्या वयाची जर आपल्या घरामध्ये मुलं आहेत त्यांचे लग्न जुळत नाही आहेत, काही ना कारणाने त्यांची लग्न म्हणजे मोडतायत किंवा जुळतच नाही आहेत, कुंडलीमध्ये त्यांच्या काही दोष निर्माण होत आहेत, त्याचबरोबर सततचं घरामध्ये आजारपण, एक झालं की एक लगेच आजारपण येत राहतं आणि त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही, म्हणून घरात आपल्या गरिबी आणि दारिद्र्य येत राहतं. तर ही सर्व कारणे ही कशाची असतात, तर ही कारणे पितृदोषामुळे निर्माण होत असतात. पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला घराला पितृदोष लागलेला नाही. त्यामुळे खरं तर बघा, प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांसाठी आपल्याला काही ना काहीतरी उपाय करायचा असतो आणि त्यामुळे आपले पितृ हे प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे ते आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आणि आपल्याला ते कृपा आशीर्वाद देत असतात. म्हणून आपल्याला या अमावस्येला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा मंडळी, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडासा भात आणि दही घ्यायचा आहे. तर भात जो आहे तो आपल्याला भात वेगळा शिजवायचा आहे. तो शिजवलेला भात आपण इतर कोणालाही खायलाही द्यायचा नाही आणि उरलेला जो भात असतो, आपल्याला काय वाटतं उरलेला आहे आता आपण तोच यूज करू, तर तसंही करू नका. आपल्याला वेगळा भात शिजवायचा आहे. एक वाटी भरून असा आपल्याला भात घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं दही घालायचं आणि हे भात आपण देवासमोर बसायचं, त्या हळद कुंकू लावायचं आणि नंतर काय करायचं, ते हातामध्ये घ्यायचं आणि घरामध्ये आपल्या लहान मुलं आहेत, आजारी व्यक्ती आहेत कोणी एखादा, तर काय करायचं, मुलांवरून 7 वेळा ओवाळून घ्यायचं, उतरवून घ्यायचं, डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा तो भात, ती वाटी. आणि त्यानंतर जर एखादा व्यक्ती आजारी आहे तर त्याच्याही अंगावरून आपल्याला हा भात उतरवून घ्यायचा, डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस उतरवून घेतल्याच्या नंतर आपल्या पूर्ण घरभर हा भात फिरवायचा आणि प्रत्येक कोपऱ्याला त्याचा टच झाला पाहिजे, टच करायचा आणि नंतर तसंच आपल्याला आपल्या दरवाजातून बाहेर यायचं. मुख्य दरवाजातून आल्याच्या नंतर आपल्या घरावरूनही बाहेर उभा राहायचं आणि घरावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा हा भात आणि नंतर हा भात आपल्याला गच्चीवर न्यायचा आहे आणि तिथे तो कावळा किंवा इतर कुठलेही पक्षी असो त्यांना आपल्याला तो खाण्यासाठी गच्चीवर ठेवून द्यायचा आहे. आता बघा, जर तुम्हाला गच्चीवर जाणं शक्य नाही तर तुम्ही बाहेर कुठेतरी हा भात ठेवू शकता.
शकता, जिथे पक्षी किंवा कुत्रे वगैरे येतात तिथे सुद्धा तुम्ही हा भात ठेवू शकता. आता बघा, जर तुम्ही हा उपाय रात्री थोडं उशिरा केलेला आहे, तर तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत किंवा गच्चीवरही नाही जाऊ शकत, तर अशा वेळेस तुम्ही हा दही भात तुमच्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये ठेवू शकता. रात्रभर ठेवायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये तो घ्यायचा आणि बाहेर कुठेतरी जिथे पक्षी वगैरे येतील, कुत्रे असतील, त्या ठिकाणीही तुम्ही हा दही भात ठेवू शकता. यामुळे काय होतं, आपल्या घराला लागलेला, कावळ्यानेही दही भात खाल्ला किंवा काळ्या कुत्र्याने खाल्ला, तर या अशा वेळेस आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे तो सर्व पितृदोष निघून जात असतो. त्यामुळे हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करा या उद्याच्या अमावस्येला किंवा इतरही नंतरही प्रत्येक अमावस्येला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत, नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.